कोळशेत येथील अनधिकृत बांधकामाविरुद्ध ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। ठाणे महानगरपालिकेच्या सावळ्या गोंधळाची अनेक उदाहरणे असताना ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त कसे प्रशासनाला, आयुक्तांना, ठाणेकरांना आणि तक्रारदारांना चुना लावतात, माहितीच्या अधिकाराचे उत्तर कसे देतात हे आपल्याला या प्रकरणावरून समजेल। कोळशेतमधील गणेश रेड्डी यांच्या मालकीच्या भूखंडावर सरस्वती बिडकर या महिलेने अतिक्रमण केलेच, पण सहाय्यक आयुक्त आणि इतरांच्या सहाय्याने या जमिनीवर कब्जा करून चक्क बांधकाम केले। सर्व दस्त कागदपत्र असतानाही महिलेने केलेले अनधिकृत बांधकाम अद्याप तोडण्यात आलेले नाही। गणेश रेड्डी यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारून तक्रारी आणि नंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, मात्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्या महिलेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची हिंमत यापूर्वीच्या आणि आत्ताचे सहाय्यक आयुक्त यांच्यात नाही। कोळशेत येथील भूखंडावरच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार भूखंड मालक करत आहे, पण सरस्वती बिडकर हिने भूखंड कब्जा करून नंतर जमिनीच्या 7/12वर आपले नाव चढवले। कुठलाही जमीन विक्रीचा करार नाही, मग तहसीलदार कार्यालयाने कुठल्या आधारावर 7/12वर नाव चढवले? सहाय्यक आयुक्तांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास कोणत्या अडचणी होत्या? कारवाई करण्यास टाळाटाळ कुठल्या कारणाने केली याचे लेखी उत्तर द्यावे। तसेच पालिका आयुक्तांनी प्रभाग समितीचा कार्यभार हा प्रतिनियुक्तीवरील सहाय्यक आयुक्तांना न देत पालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडे द्यावी। प्रशासन नियुक्तीवरील सहाय्यक आयुक्त हे 3 वर्षात करोडपती होतात, पण कायमचे ठाणे हे गलिच्छ करून जातात। त्यांच्या तक्रारी केले तर केवळ बदलीची कारवाई न करता त्यांना शासनाकडे परत पाठवा। तसेच सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी किती वेळा सदर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस प्रशासनाला पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज केले, त्याचे पुरावे द्यावे। तसेच तहसीलदार कार्यालयानेही 7/12वरील नोंदी कुठल्या आधारावर केल्या याचा खुलासा करावा। तक्रारींवर कारवाईचा पत्ता नाही, माहितीच्या अधिकाराचे उत्तर नाही, तर हे प्रकरण आमच्या विभागाच्या अखत्यारीत येत नाही अशा प्रकारची टाळाटाळ आणि उत्तरे देण्यात येतात। न्यायालयाच्या आदेशानंतर आता कारवाईच होत नाही। पालिका प्रशासनाच्या अधिकारी वर्गाच्या निषेधार्थ पालिकेच्या भोंगळ कारभार याच्या विरोधात सुजाता अशोक रेड्डी व प्रियंका शाद महिला माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता, इतर 20-25 महिला नागरिक व समर्थक यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आणि त्याचा आज 3रा दिवस आहे। जोपर्यंत निवेदनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले। माझं नाव गणेश्वर रेड्डी आहे। आम्ही 3 दिवसपासून इथे उपोषणमध्ये बसलेलो आहेत। आमचा मागणी कॉर्पोरेशन विरुद्ध आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये स्टेसाठी आहे। तिसरा मागणी आमचे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत एक खोटे डॉक्युमेंट्सवरती FIRसाठी आहे। आम्ही 92ला स्वतःचं एक गांधीकडून जागा घेतली होती 3 गुंठेचं, आणि त्याच्यानंतर आम्ही 97मध्ये भाड्याने दिलं, आणि ज्यांना दिलं सरस्वती नायर म्हणून बाई, त्यांनी स्वतःच्या नावावर खोटे डॉक्युमेंट्स बनवून स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि 7/12वरती नाव पण चढून घेतलं होतं 1 वर्षाआधी, 6 महिन्याआधी। आणि कॉर्पोरेशनमध्ये आम्ही अनधिकृत बांधकामसाठी पण कंप्लेंट दिलेलं होतं, आणि फायनली 2011 पासून चालू आहे केस, आणि 2017मध्ये कॉर्पोरेशनने तिला नोटीस पण दिला एकदा, पण 2017 नंतर 23पर्यंत कधी पण एक्झिक्युशन नाही केलं, आणि फायनली 2023ला परत एक नोटीस देते त्या बाईला की खाली करा, ते पण मान्सून सीझनला। आणि जेव्हा तिथे एक्झिक्युशन करायला गेला कॉर्पोरेशन, तिथे महाराष्ट्र बीड असे एक ह्युमन राईट्सवाले होते, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती आणि सांगितले की बाबा मान्सून सीझन आहे तर कारवाई नाही करायला पाहिजे म्हणून। तर मानवतेच्या दृष्टिकोनाने AMCने ते स्थगित केलं त्या दिवशीचा डेमोलिशिंगचा कार्यक्रम, आणि पुढे 10व्या महिन्यात परत डेमोलिशिंगचा नोटीस काढले। पण समोरची व्यक्ती सरस्वती नायरने एक सिंपल लेटर देते की बाबा मी रेग्युलरायझेशन नियमित करण्यासाठी मी शहर विकासला लेटर दिला आहे, म्हणून तुम्ही थांबवा माझ्या। आणि त्या एका लेटरवरती विदाउट एनी इन्क्वायरी AMCने परत स्थगित केला आहे।
आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत काही पण नोटीस काढला नाही. जेव्हा आम्ही परत जाऊन विचारले तेव्हा सांगतात की मी AMCला लेटर लिहितो आणि आपले शहर विकासला लेटर लिहितो आणि विचारतो. आणि मग शहर विकासला त्यांनी लेटर लिहिलं. शहर विकासने पण लेटर पाठवले की बाबा त्यांच्या जे काय डॉक्युमेंट्स आहे ते नियमानुसार नाही आहे, म्हणून आम्ही नियमित नाही करू शकत. आणि मग त्यांनी AMCने परत आम्हाला सांगितलं की मी विधी विभागला पण विचारतो. मग विधी विभागने पण रिप्लाय दिला, बाबा त्यांचं जे केस चालू आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचे स्टे नाही आहे आणि कॉर्पोरेशन ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ एक्झिक्युशन करू शकते. हे स्वतः त्यांचे विधी विभाग त्यांना AMCला लेटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर पण 5-6 महिने गेले, एक पण डेट नाही दिला आम्हाला डेमोलिशिंगचं नोटीस काढण्यासाठी. आणि परत डेट देते, पण केव्हा देते? परत इलेक्शन्समध्ये, म्हणजे जेव्हा की स्थगित करू शकतो आपण, असं डेट आम्हाला दिला जातात आहे. आणि हे जेव्हा प्रोसेस होता मागचा 2023पासून तर आता 2024 परत पाऊस आला आहे आणि परत आम्हाला तेच रिझन देतात की परत आता मान्सून सीझन आहे, आम्ही नाही करू शकत. आणि हेच मागच्या वर्षात ती बाईने जे रजिस्टर्ड फोर्ज डॉक्युमेंट होता ते तहसीलदारमध्ये नेऊन जाऊन त्याचा स्वतःचा वरती 7/12वर नाव पण चढून घेतलं आणि आता शहर विकासमध्ये जाऊन बसते आणि सांगते की माझा नियमित करा परत. आणि हे जे प्रकरण आता झालं आहे त्याच्यासाठी आम्ही आता हे उपोषण केलेलं आहे. तर आता आमची 3 मागणी आहे. एक तर कॉर्पोरेशन डेमोलिश करायला पाहिजे, 7/12वर त्यांचं नाव काढलं पाहिजे आणि जे खोटे दस्तावेज बनवून रजिस्ट्रेशन केलं आहे ते कापरवाडी पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला पाहिजे त्यांच्यावर. AMC आले, प्रीतम पाटील इकडे आले होते आणि दिनेश तायडे पण आले होते, जो झोन 3चे ऑफिसर होते, ते पण आले होते आज. पण त्याने असं आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला लिहून देतो आहे की कोणता तरी एक आठवड्यात आम्ही महिन्याचं एक आठवड्यात तुम्हाला डेट देणार आणि त्या आठवड्यात आम्ही डेमोलिश करतो. आणि तिसरा आम्ही शहर विकासला पण लेटर लिहून देणार आम्ही की जेपर्यंत आम्हाला इंटिमेट नाही करतात ते कोणता पण रेग्युलरायझेशन स्कीममध्ये त्यांचा एंटरटेन नाही करणार असं सांगितलं आहे आम्हाला, आश्वासन दिलं असं आम्हाला. आणि आता SDOसाठी आम्ही 3 दिवसपासून वाट पाहतो आहे, कारण आम्हाला स्टे घ्यायचं 7/12वरती आणि ते सोमवारपासून नाही आलं. तर सोमवार काल पण नव्हतं आणि आज पण नाही आणि बहुतेक उद्या येणार असं म्हणतात आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आता वाट पाहतो आहे. राहणार आहे उद्या.